या पद्धतीनं जर तुम्ही पुरणाचा स्वयंपाक बनवाल तर अगदी 40 ते 45 मिनिटात तुमचा सहज पुरणाचा स्वयंपाक बनून तयार होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीज 24 मध्ये। तर चला आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया। 1 वाटी चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुरणासाठी। तर ही या वाटीचं माप आहे। ही पाव किलोची वाटी आहे, तेवढी भरून मी घेतलेली आहे इथे चण्याची डाळ। तर ही मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। कुकरमध्ये ठेवून घेऊया आपण। चमचाभर तेल टाकून घेते। आणि इथे 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ पण मी स्वच्छ धुवून वर शिजवून घेणार। मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ नाही लागत, त्यामुळे ही मी टोपात शिजवून घेते। मुगाची डाळ पण मी या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही पण आपण छान शिजवून घेऊया। या ठिकाणी आपली डाळ शिजून झालेली आहे। आता हे दोन्ही डाळींमधलं पाणी आपण सर्व काढून घेऊया। आणि त्यावरच ही चण्याची डाळ पण मी काढून घेते। या दोन्ही डाळी आपल्याला एकत्र आता करून घ्यायच्या आहेत आणि त्यात साखर घालून पुरण आपल्याला बनवायचं आहे। हे आमटीसाठी एवढं आता पाणी निघालेलं आहे आपल्याकडे। डाळ शिजवलेलं पाणी हे आहे आपलं। तर आता हे आमटीमध्ये आपण वापरणार आहोत। आता इथे एक मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे, त्यात ही डाळ मी घालून घेते सगळी पुरणाची। आणि 2 वाट्या मी डाळ घेतलेली आहे, त्यात मी 3 वाटी साखर ॲड करते आणि हे सर्व मी मिक्स करून घेते। इथं डाळ आणि साखर सगळं एकत्र मी करून घेतलेलं आहे। आता मी गॅस चालू करून घेणार आणि हे छानपैकी शिजवून घेणार पुरण। हे बघा, साखर टाकल्यानंतर ना एकदम पातळ झालेलं आहे हे आपल्याला संपूर्ण आटवून घ्यायचं आहे पुरण। पुरण शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। या ठिकाणी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 कप मैदा घेतलेला आहे। हे आता छान मळून घेणार आहे मी आणि मुरवत ठेवणार आहे। जोपर्यंत आपलं पुरण बनतंय तोपर्यंत हे पीठ छान मुरू देणार आहे मी। कणिक छान भिजून झालेली आहे। तर आपलं जे चपातीचं कणिक असतं त्यापेक्षा थोडी नरम करून घेतलेली आहे। आता ही मी थोडा वेळ भिजत ठेवणार आहे। आपल्याला 15-20 मिनिटं तरी हिला चांगलं मुरू द्यायचं आहे। या ठिकाणी मी 3 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। कांदा भजी बनवणार आहे, त्यासाठी हे बेसन पीठ घेतलंय। त्यात 2 चमचे मी माझ्याकडे तांदळाचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ घालून घेणार आहे। भजी छान कुरकुरीत होतात त्याने। त्यासाठी तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉर असेल तर कॉर्नफ्लॉर घातलं तरी छान कुरकुरीत बनतील भजी। त्यासाठी मी हे पीठं घेतलेली आहेत 2। 3 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले पातळ। भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहे। आता यात अर्धा चमचा ओवा टाकून घेतलाय मी। पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ घालते। आणि जो हा कांदा आपण घेतलेला आहे उभा चिरून, हा असा मोकळा करून टाकायचा आहे त्याच्यात। सर्व कांदा असा मोकळा करून मी टाकून घेते। या ठिकाणी हे मी भज्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता हे मी असं थोडा वेळ ठेवणार रेस्टवर, नंतर मग भजी शेवटी करायला घेणार। आमटीसाठी वाटण करून घेऊया। त्यासाठी मी इथे सुकं खोबरं, 10-12 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि कोथिंबीर एवढं घेतलेलं आहे। तर हे आता बारीक वाटून घेऊया आपण। या ठिकाणी आमटी बनवण्यासाठी मी हा टोप घेतलेला आहे। आता मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेते। तेल गरम झालेले, तेलात लसूण टाकून घेऊया। कढीपत्ता टाकून घेते, हिंग घालून घेते। लसूण चांगला परतून झालाय आपला। आता यात केलेलं वाटण घालून घेऊया आणि हे पण चांगलं परतून घेऊ।
या ठिकाणी वाटणाला छान तेल सुटलेलं आहे, मस्त परतून घेतलेलं आहे वाटण तेलात. आता यात सर्व सुके मसाले आपण घालून घेऊया. हळद, लाल तिखट, काळा मसाला आणि धने पावडर. चांगले तेलात परतून घेऊ सर्व मसाले. आणि यात आता हे डाळ शिजवलेलं पाणी जे होतं आपण मगाशी काढून ठेवलेलं ते टाकून घेते मी. आणि डाळी मी 2-3 चमचे डाळी काढून घेतली होती, ती डाळ पण यात आपण सगळं टाकून आता ही आमटी छान उकळून घेऊया. आमटीमध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं, तर चवीनुसार मीठही टाकून घेतलेलं आहे मी. आणि इकडे आमटी आता चांगली मी उकळून घेणार आहे. इथे पुरण आपलं तयार झालेलं आहे आणि यात मी वेलची जायफळ पूड टाकून घेतलेली, फक्त ते शूट करायचं राहिलं आहे. तर पुरण तयार झाल्यानंतर त्यात वेलची जायफळ पावडर टाकून घ्या आणि त्यानंतर हे बारीक वाटून घ्या पुरण. तर या पद्धतीनं मी पुरण चाळून घेणार आहे. ह्या चाळणीनं एकदम बारीकसर पुरण वाटलं जातं आणि एकदम पटापट वाटलं जातं. तर या पद्धतीनं सर्व पुरण आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण पोळी बनवायला घेऊया. तर या ठिकाणी हे कणिक मी तेलामध्ये चांगलं मळून घेतलेलं आहे. आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया. या पद्धतीने मी असा एक गोळा हातानेच असा पसरवून घेते आणि यात पुरण भरायचं आहे आपल्याला. हे लाटून घेतलं तरी चालेल आणि या पद्धतीने अशी खोलगट अशी वाटी करून घ्यायची आणि त्यात आपल्याला पुरण भरायचं आहे. या पद्धतीने एकदम व्यवस्थित कडा आहे ना एकदम व्यवस्थित पॅक करायच्या, म्हणजे पोळी फुटणार नाही. हे असं हे हाताने असं पसरवून घ्यायचं आधी आणि त्यानंतर आपण लाटायला सुरुवात करूया. या ठिकाणी आपली पोळी लाटून झालेली, आता आपण ती भाजून घेऊया. तर त्यासाठी मी इथे तवा ठेवला आहे गरम करायला. तव्यावर आधी थोडंसं तेल सोडून घेते आणि त्यानंतर पोळी टाकते. तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडने छान पोळी शेकून घ्यायची. भाजून घेऊया. आपली पुरणाची पोळी तयार आहे. या ठिकाणी इथे बटाट्याची भाजी आपण करून घेतोय. आता त्यासाठी मी कढई ठेवली आहे. तर 2 चमचे तेल घालून घेते. बटाट्याची भाजी आपली साधीच आपण पिवळी बटाट्याची भाजी बनवतो ती नेहमीप्रमाणे तशीच बनवणार आहे. राई, जिरं, कढीपत्ता, लसूण हे सगळं टाकून घेणार. लसूण चांगला परतला आहे. लालसर झाल्यावर आता कांदा परतून घेऊ.
कांदा चांगला भाजला आहे. आता हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून आपण परतून घेऊ. आता यात मी हळद घालून घेते. हळद चांगली मिक्स करून घेऊया. आणि बटाट्याच्या फोडी घालून घेते या फोडणीमध्ये. चवीनुसार मीठ. पाच मिनिटं वाफ काढून घेऊ. तर गॅस बंद करून घेते मी. या ठिकाणी ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तर गॅस मीडियमवर करून घेते मी आणि एक एक भजी सोडून घेते. या ठिकाणी भजी आपली छान तळून झालेली आहे. आता हे मी काढून घेते. तर या ठिकाणी आपली पुरणपोळी, कटाची आमटी, मस्त बटाट्याची भाजी, कांदा भजी, कुरडई पापड असा सगळा स्वयंपाक फक्त 45 मिनिटात बनलेला आहे. तर या पद्धतीनं मुगाच्या डाळीपासून पुरणपोळी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.